नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो रखडलेला होता त्यांच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. या प्रक्रियेत सर्वात आधी यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि रखडलेला हप्ता एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7.400 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आलेला असून येत्या काही तासातच या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लाभार्थ्यांची रक्कम जमा होणार आहे. डीबीटी माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यामधून जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरवलेले असून यात बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्राधान्य लाभ दिला जाणार आहे. सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखले आहे. यामुळे आता ताण कमी आलेला आहे. ह्या कामामध्ये कमालीची सूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या मर्यादित आहे अशाच हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील गरजू बांधवांना यातून लाभ मिळेल आता शक्य होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीचा 8वा हप्ता यशस्वीपणे मिळालेला होता केवळ त्यांनाच आता 9वा हप्त्याचे वितरण या जिल्ह्यामध्ये केले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून या हप्त्याची वाट पाहत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी अचूकपणे लिंक केले आहेत त्यांनाच पैसे जमा झाल्याचे अधिकृत मेसेज पडतील. काही तासातच मोबाईलवर प्राप्त होणार आहे. नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख महाराष्ट्रात बँकेची निवड केलेली असून बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे खाते सरकारी बँकेत असल्यास त्यांना निधी वितरण्यास अधिक गती पाहायला मिळणार आहे. तांत्रिक अडचणी पूर्ण होताच निधी थेट खात्यात वर्ग होणार असून जिल्हा प्रशासकाकडून बँकेमधील व्यवहारावर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नाही अशाच खऱ्या गरजू आणि गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी आता जमा होणार असून जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.